शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 75% पीक विमा वाटपाची तारीख ठरलेली आहे। फक्त या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा खात्यामध्ये देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजची आनंदाची बातमी 75% पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। आता यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे। तर अशा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी 75% पीक विमा शेतकरी बांधवांच्या थेट डीबीटीद्वारे आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांच्या जास्ती प्रमाणामध्ये नुकसान आहे त्यांना 75% पीक विमा जमा होत आहे। ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, 72 तासाच्या तक्रार केलेली आहे, पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे आणि ज्यांच्या शेतातील सर्वे झालेले आहेत, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। आता पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही लगेच चेक करा की तुमचा टोटल क्लेम पेड किती दाखवत आहे। आता माझा जो काही दाखवत आहे 28,544, जे की इथं पैसे टोटल क्लेम खात्यामध्ये जमा झालेले आहे। आता कोणत्याही पिकासाठी किती पैसे जमा झाले हे पाहायचं असेल तर तुम्हाला टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करून चेक करू शकता कोणत्या पिकासाठी किती रुपये तुम्हाला इथं आलेले आहे। यानंतर दुसरा सुद्धा SMS जे की आपण इथं लॉग इन करून बघितलेला आहे, यामध्ये आहे रब्बी पीक विम्याचं। हे सुद्धा खात्यामध्ये पैसे इथं 7,091 रुपये जे की 1 हेक्टरचं इथं जमा झालेले आहे। वरचं जे आहे आता जे काही सर्व क्षेत्रानुसार आता जे काही शेतकऱ्यांना पैसे कमी येत आहे, ज्यांची कमी नुकसान आहे, भरपूर शेतकरी बांधवांना 75% पेक्षा जास्त नुकसान असेल तर अशांना भरपाई जास्त येत आहे। तर आता याचप्रमाणे आता खरीप जो आहे 2024चं सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। यामध्ये 11,528 म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते तर त्यांनी टोटल क्लेम पेड आता लगेच तपासा की तुमच्या खात्यांमध्ये जमा झाले की नाही। आजची आनंदाची बातमी म्हणजे 75% पीक विमा या बँक खात्यांमध्ये जमा होत आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, ग्रामीण बँक, तर असे जे काही बँक आहेत तर आता याच बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे जमा होतील असं नाही। ज्या बँक पासबुक तुम्ही पीक विमा फॉर्म भरताना दिलं होतं त्यामध्ये देखील चेक करा। तर अंतिम तारीख म्हणजे तारीख कोणती ठरलेली आहे आता हे सुद्धा आपण सांगणार आहे। म्हणजे उद्यापासून पीक विमा काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासूनच जमा झालेला आहे, जे की आपण इथं तुम्हाला SMS दाखवलेलं आहे, जे की आलेले, जे की आता नागपूरमध्ये मंजूर झालेला आहे। 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे जमा होत आहे। अमरावतीमध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे, वाटप सुरू झालेलं आहे। अकोला पेंडिंग आहे, लवकरच जमा होईल। वर्ध्यामध्ये मंजूर झालेल्या 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे जमा होत आहे। यवतमाळमध्ये अर्धवट वाटप झालेलं आहे, यामध्ये 8,000 ते 15,000 इथं मिळत आहे। यानंतर इथं बुलढाण्यामध्ये पेंडिंगमध्ये लवकरच इथं जमा होईल। वाशिममध्ये मंजूर झालेल्या 17,500 रुपये याप्रमाणे पैसे येत आहे। चंद्रपूरमध्ये पेंडिंगमध्ये आहे। यानंतर इथे गडचिरोलीमध्ये 17,500 रुपयाप्रमाणे पीक विमा मंजूर झालेला आहे, वाटप सुरू झालेलं आहे। भंडाऱ्यामध्ये अर्धवट वाटप झालेलं आहे, 10,000 रुपयाप्रमाणे पैसे येत आहे। गोंदियामध्ये पेंडिंगमध्ये आहे, लवकरच वाटप सुरू होईल। नाशिकमध्ये मंजूर झालेल्या 17,500 रुपयाप्रमाणे पैसे येत आहे। धुळेमध्ये पेंडिंगमध्ये आहे। नंदुरबारमध्ये मंजूर झालेल्या 17,500 रुपयाप्रमाणे पैसे येत आहे। यानंतर जळगावमध्ये पेंडिंगमध्ये आहे। पुणेमध्ये मंजूर झालेल्या 17,500 रुपये जमा होत आहे। साताऱ्यामध्ये अर्धवट आहे, म्हणजे 12,000 कोणाला 17,000 याप्रमाणे पैसे येत आहे। सांगलीमध्ये 17,500 रुपये मंजूर झालेले आहे। कोल्हापूरमध्ये पेंडिंगमध्ये आहे। सोलापूरमध्ये 17,500 रुपये याप्रमाणे पैसे येत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेंडिंगमध्ये आहे। जालन्यामध्ये मंजूर झालेला आहे, 17,500 रुपयाप्रमाणे येत आहे। बीडमध्ये अर्धवट वाटप सुरू झालेलं आहे, असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येत आहे। लातूरमध्ये मंजूर झालेल्या 17,500 रुपयाप्रमाणे पैसे येत आहे। धाराशिवमध्ये पेंडिंगमध्ये आहे। नांदेडमध्ये 17,500 रुपये येत आहे। परभणीमध्ये पेंडिंगमध्ये आहे। हिंगोलीमध्ये 17,500 रुपयाप्रमाणे येत आहे। ठाणेमध्ये पेंडिंगमध्ये आहे आणि रायगडमध्ये मंजुरी मिळालेली आहे 17,500 रुपये। तर एकूण 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। उद्यापासून जो काही पीक विमा ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात थेट डीबीटीद्वारे ज्या शेतकरी बांधवांचा अर्ज मंजूर आहे व तुमच्या जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर झालेला आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे। आता हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। कोणाला लाभ मिळणार आहे? ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, अर्ज मंजूर आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे। काही खात्यांमध्ये पैसे इथं देखील जमा होत आहे। आता लगेच तुम्ही SMS आला का तुम्हाला लगेच चेक करा। मोठी आनंदाची बातमी म्हणजे 75% पीक विमा शेतकरी बांधवांचे जे काही तारीख ठरली होती आपण म्हटलं होतं, तर उद्यापासून जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे आलेले आहे। ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर अशांनी पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या। कसा लिहायचा लेखी अर्ज? प्रति पीक विमा कंपनी प्रतिनिधी, याचप्रमाणे इथं तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा। पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज
हा आहे अर्जाचा महिना इथं जसाच्या तसाच तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. यानंतर तुमचे नाव, राहणार, तालुका, जिल्हा, मी येथील शेतकरी आहे, सण. आता तुमचं इथं तुम्हाला वर्ष टाकायचं आहे, कधीचं आहे, खरीप आहे की रब्बी आहे. हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेला असून अर्ज मंजूर आहे, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही किंवा जमा झालेली नाही. त्यामुळे माझ्या अर्जाची तपासणी करून अर्ज मंजूर करून लवकरात लवकर रक्कम खात्यात जमा करावी. आता यामध्ये शेतकऱ्यांचे नाव लिहायचे आहे. कोणता शेतकरी आहे त्यांचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, अर्ज क्रमांक, पिकाचे नाव. तरी माझ्या अर्जावर तात्काळ कारवाई करून पीक विमा रक्कम जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. याचप्रमाणे दिनांक, सिग्नेचर यासोबत कागदपत्र इथं जोडायची आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याच्या पावतीची झेरॉक्स 7/12/8 याचप्रमाणे ई पीक पाहणी केलेली असेल तर त्याची झेरॉक्स. तर आता अखेर जो काही पीक विमा ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर हा लेखी अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला द्यायचा आहे. सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही तुमची तक्रार करू शकता. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, अर्ज पेंडिंग असेल, रिजेक्ट झालेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी या नंबरवरती तक्रार करा. तर आता यासाठी जे काही पीक विमासाठी जे काही आपण इथं दाखवल्याप्रमाणे स्क्रीनशॉट इथं पैसे खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या जमा होत आहे. तर लगेच शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. उद्यापासून जी काही तारीख ठरलेली आहे, जे काही 75% पीक विमा या जिल्ह्यांमध्ये, या तालुक्यांमध्ये, या गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होत आहे. तर लगेच शेतकरी बांधवांनी खाते तपासा.